फलटणच्या गजानन चौकामध्ये होत असलेल्या ऐतिहासिक सभेला संबोधित करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मध्ये उपस्थित असलेले अखंड महाराष्ट्राचा दैवत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या सभेला आणि आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेलं दुसरं महाराष्ट्रातलं एक वडीलधारी व्यक्तिमत्व सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, आदरणीय रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब, आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर, मगाशी कुणीतरी भाषण करत असताना अचानक आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर साहेबांचं नाव घेतलं आणि परत दात चावले. मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे, आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेब आणि आदरणीय संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब अदृश्य रूपानं आपल्या सगळ्यांचा प्रचार करतायत. बांधवांनो, आपल्या सगळ्यांना मला नम्रपणे सांगितलं पाहिजे, आज आम्ही सगळी मंडळी ज्या ज्यावेळी या फलटणमध्ये आमच्या मानचा फकड्या येतो आणि भाषण करतो त्यावेळी बारामती शिवाय आणि फलटणकरांशिवाय त्याच्या तोंडातनं नाव निघत नाही. बांधवांनो, आम्ही सगळी जण मंडळी यावेळी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आज काही विचार मांडायला यासाठी आलोय. मान खटावच्या राजकारणामध्ये एक राक्षस निर्माण झालाय आणि आम्हाला सगळ्यांना कळलंय गोष्टीतल्या पोपटासारखं. आपल्याला माहिती आहे गोष्टीमध्ये का राक्षसाचा जीव पोपटामध्ये असतो, त्यामुळे मान खटावच्या राक्षसाचा जीव या फलटणच्या पोपटामध्ये आहे आणि त्यामुळे या फलटणच्या पोपटाची मुंडी मुरगळल्याशिवाय मान खटावचा राक्षस मरत नाही. हे आम्हा सगळ्यांना आता मान खटाव असताना अत्यंत चांगलं कळलेलं आहे. त्यामुळं मान खटाव सुद्धा अत्यंत पेटून उठलाय. बांधवांनो, मी आपल्याला माहिती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे, शास्त्राचा विद्यार्थी आहे. आपल्या भागामध्ये जुन्या कालखंडामध्ये कुठल्याही गावामध्ये कुठल्याही माणसाला जर साप चावला तर माणूस पटकन मरायचा. कुठल्याही भागामध्ये माणसाला साप चावला की माणूस पटकन मरायचा. आणि का मरायचा तर तो फक्त भीतीने मरायचा. कारण शास्त्रानं सिद्ध केलेलं आहे की जवळजवळ आपल्या भागातले जे साप आहेत ते त्यामध्ये फक्त विषारी जातीचे 5% साप आहेत. एक नाग आहे, मनेर आहे, घोणस आहे आणि आपल्या भागामध्ये फक्त 5% सापडतात. बाकीचे सगळे युरुळे आहेत. युरुळा चावल्या माणूस कधी मरत नाही आणि त्यामुळे फलटणचा मानचा हा फक्त युरुळ आहे. फक्त आपण सगळ्यांनी त्याची फार भीती घेतली. बांधवांनो, कृपा करून मानच्या त्या युरुळ्याची भीती घेऊ नका. त्यांनी येऊन किती 50,000च्या लीडचं सांगू द्या, लाखाचं लीड सांगू द्या, त्या युरुळा चावल्यानं कधी सुद्धा माणूस मरत नाही. त्यामुळं आपण कुठली मानची भीती कुणी घेऊ नका. मान तालुक्यामध्ये मी आदरणीय धैर्यशील भैया मोहिते पाटलांना सांगतोय, ते फिरतायत, त्यांनी बघितलंय मान तालुक्यातलं वातावरण यावेळी फार बदललेलं आहे आणि या वातावरणामध्ये मान तालुका सुद्धा धैर्यशील भैया मोहिते पाटलांना लीड दिल्याशिवाय राहत नाही. कुठलीही काळजी करू नका. मला या निमित्तानं सगळे राजघराण्यावरचे व्यासपीठावर जे दिसत आहेत त्यांनाही सांगायचं आहे, फलटणमध्ये एक ऐतिहासिक सभा झाली आणि फलटणच्या ऐतिहासिक सभेनं सगळं वातावरण फिरलं. एकच सभा झाली आणि त्या सभेमध्ये धैर्यशील भैया फलटण तालुक्यातलं मान तालुक्यातलं वातावरण फिरलं. आपल्या उमेदवाराच्या संदर्भामध्ये तिथं काही चर्चा झाली. मला या निमित्तानं सांगायचं आहे की फलटणच्या राजघराण्यातली सगळी मंडळी स्टेजवर आहेत. राहिलेली जी काही मंडळी स्टेजवर नसतील त्यांनाही मला हात जोडून विनंती करायची आहे, आता राजघराण्यानं आता एकदा काय म्हणू द्या, साप कधी अर्धा कच्चा मारायचा नसतो. मारायचा ठरवला तर त्याला पक्का मारायचा असतो. अर्धा कच्चा जर सोडला तर तो तुम्हाला पण आणि तुमच्या पुढच्या पिढीला सुद्धा धोकादायक आहे. यासाठी इथनं पुढे राहिलेले दिवस आपण सगळ्यांनी अगदी डोळ्यामध्ये तेल घालून आपण काही जरी झालं तर या गजानन चौकामध्ये आदरणीय त्या दिवशीच्या सभेमध्ये ज्यावेळी फलटणमध्ये एक सभा झाली होती आणि त्यामध्ये आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर साहेबांनी सांगितलं होतं की काही जरी झालं तर मी याला पाडणार म्हणजे पाडणार. ते जे शिवधनुष्य आपण उचलले ते शिवधनुष्य पेलायची भूमिका, काही जरी झालं आणि एकदा तोंडातनं निघालेलं जे रामवाक्य आहे ते काही जरी झालं ते पूर्ण करायची भूमिका आदरणीय रघुनाथराजे नाईक निंबाळकर साहेब आणि आपल्या सगळ्या फलटणच्या घराण्यांनी घ्यायची आहे. कारण वेळेची फार मर्यादा आहे. बोलायचं भरपूर होतं पण भरपूर आज वक्ते बोललेत आणि आदरणीय आपल्याला पवार साहेबांचं ऐकायचं आहे. त्यामुळे मी जास्त काही बोलण्यापेक्षा मी आपल्याला एवढंच सांगणार आहे बांधवांनो, छोटंसं एक अर्ध्या मिनिटाची एक फक्त गोष्ट सांगणार आहे. आम्ही सगळ्यांनी मागच्या वेळी या इलेक्शनमध्ये मी पण भारतीय जनता पार्टीचं काम केलं होतं, आदरणीय मोहिते पाटील कुटुंबाने पण भारतीय जनता पार्टीचं काम केलं होतं. आम्ही 23,000 मताचं लीड दिलं.
मोहिते पाटील कुटुंबानं जवळजवळ 1,16,000 मतदानाचं मागच्या इलेक्शनमध्ये लीड दिला। आणि एवढं झाल्यावरती किती नतद्रष्टपणा असावा। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला इलेक्शन झाल्या पुन्हा 5 महिन्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचं इलेक्शन लागलं आणि या पट्ट्यानं माझ्या विरुद्ध तिथे येऊन फॉर्म भरला। आणि त्यांनी काल माळशिरसच्या भाषणामध्ये संस्कृतीची भाषा करावी। त्यांनी सांगितलं काय संस्कृती आहे का? तुम्ही ज्या मोहिते पाटील कुटुंबाला एवढं दिलं तिथं तुम्ही सोडून जाताय आणि गद्दारी करताय। अरे बाबा, मागच्या इलेक्शन पूर्वीचे दिवस आठवा। इलेक्शनच्या अगोदर 15 दिवस तुम्ही अख्खा काँग्रेसचा तंबू गुंडाळला आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। त्याला काय गद्दारी म्हणत नाहीत काय? आणि त्यामुळं जे गद्दारीवरती बोलतायत, जे आमच्यावरती बोलतायत, त्यांना मला एवढंच सांगायचं आहे, कुणाची पण चेष्टा करावी पण कार्यकर्त्याची आणि ज्यांनी मदत केली त्याची कधी चेष्टा करू नये। बांधव, एकदा काय झालं, एकदा एका विमानामध्ये एक पोपट आणि एक माकड बसलं आणि विमानात बसले होते। त्यामुळे विमानात बसल्यावर पोपटानं काय केलं तर पोपटाने वरती जे बटन असतं ते बटन दाबलं, पिंक वाजलं, एअर होस्टेस पळत आली। तिने विचारलं काय झालंय? पोपटानं सांगितलं काय नाही, मी आपली जरा गंमत केली। ते माकडानं पण ते बघितलं आणि माकडाने पण वरचं बटन दाबलं। परत एअर होस्टेस पळत आली, म्हणजे काय पाहिजे? ते म्हणला काय नाही, मी पण गंमत केली। ज्यावेळी त्या विमानाच्या कॅप्टनला कळतं, आता पवार साहेब कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आहेत, ज्यावेळी कॅप्टनला कळलं की हे दोन्ही चेष्टा करतात, त्या कॅप्टनने सांगितले ह्या दोघाला पण उचला आणि विमानाच्या बाहेर फेका। ज्यावेळी विमानाच्या बाहेर फेकायची वेळ आली त्यावेळी पोपटाने विचारलं तुला उडता येतं का? माकड म्हणलं नाही उडता येत। अरे म्हणला मग कशाला गंमत करायची? जर आपल्याला उडता येत नाही तर आपण कशाला गंमत करायची? आणि हकनाक जीव गेला हो माकडाचा। विनाकारण गंमत केली आणि मोहिते पाटील कुटुंबाची गंमत केल्यावर ही अवस्था झाली। हकनाक येत्या 7 तारखेला जीव गेल्याशिवाय राहत नाही। त्यामुळे बांधवांनो, जास्त काही बोलण्यापेक्षा येणाऱ्या 7 तारखेला अत्यंत सावधपणे आपण सगळ्यांनी, कारण शेवटी मान खटाव आणि फलटण या 2च मतदारसंघांनी आदरणीय रामराजे साहेबांच्या सह आम्ही सगळ्यांनी आदरणीय धैर्यशील भैयांना एक विश्वास दिला होता की भैया साहेब तुम्ही उमेदवार करा। तुम्ही उमेदवारी केली तर आम्ही मागं तुमच्या 4 तालुक्यातलं आम्हाला काय माहित नाही 4 मतदारसंघातलं, पण या 2 मतदारसंघातनं आम्ही तुम्हाला नक्की कमी पडून देणार नाही, तुम्हाला कुठं आम्हाला खाली मान घालायला लागेल असं काम होऊन देणार नाही। हे जे सांगितलं होतं ते सार्थ करायचं काम प्रभू श्रीरामाच्या साक्षीनं, फलटणच्या आराध्य दैवताच्या श्रीरामाच्या साक्षीनं तुम्हाला पार पडावं लागणार आहे, आम्हाला पार पडावं लागणार आहे आणि ते आपण सगळ्यांनी करूया एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।